तर येवले मोटर्सच्या सर्व प्रिय ग्राहकांना नमस्कार. आणि आज आपल्याकडे ही ॲक्टिवा BS6 आलेली आहे आणि या गाडीचा क्लच आपण ओपन केलेला आहे आणि क्लचची कंडिशन आपण आतमध्ये पाहू शकता. किती जास्त खराब झालेला आहे क्लच आणि हे फक्त आणि फक्त वेळेला क्लच सर्व्हिस न केल्यामुळे. गाडी पिकअप तर ठीकठाक देत होती, माहीत नाही कशा पद्धतीने क्लच सेट झालता, व्हायब्रेशन वगैरे असं काही विशेष क्रिएट करत नव्हती. आपल्याकडे ही गाडी हिंजवडीवरून आलेली आहे, वाघोली टू हिंजवडी, आणि आपण आता या गाडीची सर्व्हिस करत आहोत. तर अशा पद्धतीने क्लच इतका जास्त खराब झालेला आहे. क्लचमध्ये गंज, वेअर अँड टेअर, पूर्ण क्लचच्या पार्टची झीजसुद्धा झालेली आहे. इकडे हे क्लच शूज आहेत, क्लचचं ग्रीससुद्धा लिकेज झालेलं आहे थोडंसं. आणि बेल्टची कंडिशन तर ठीक आहे, बट रोलर्स पूर्णपणे झिजले आहेत. रिबुश पूर्णपणे खराब झाले आहेत, पूर्ण तुटलेत अक्षरशः. आणि FMDमध्ये सुद्धा या पद्धतीने गंज लागलेला आहे. FMD तर आपण कदाचित ही यूज करू शकतो, क्लीन करून होऊन जाईल, बट वेळेला चेक न केल्यामुळे हे पहा, इथं ऑइल सीलसुद्धा लिकेज झालं आहे. इकडे नटमधून सुद्धा ऑइल लिकेज आहे, इथे आपण क्लिअरली पाहू शकतो. आणि अशा पद्धतीने हे सगळे वेअर आउट झालेले पार्ट्स, त्याची डेब्रीज इकडे साचलेली आहे. तर या कंडिशनमध्ये जर क्लच आहे तर गाडी ॲव्हरेजही व्यवस्थित नाही देत आणि परफॉर्मन्सही प्रॉपर घेत नाही. तर वेळेला क्लच ॲक्टिवाचं खोलणं गरजेचं आहे, प्रॉपरली त्याची क्लिनिंग करणं गरजेचं आहे आणि जे रिक्वायर्ड पार्ट्स आहेत ते बदलणं गरजेचं आहे. तर अशाच प्रकारच्या बाईक रिलेटेड कंटेंटसाठी येवले मोटर्सच्या या अकाउंटला नक्की सबस्क्राईब करा आणि ट्यून राहा. धन्यवाद.